Hello everyone, welcome to my channel Unique Science Classes. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट याची आपण तयारी करत आहोत. तर आपण बघत आहोत अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद मॅथेमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग यावर सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न. तर या विभागावरती महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर फर्स्टसाठी 10 मार्क्सला आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर असेच काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आपण बघत आहोत. तर असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मॅथेमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग यामध्ये आपण बघितले आहे की 12 पार्ट आहे. त्यातील आपला पहिला पार्ट आहे सारखेपणावर आधारित प्रश्न अनालॉजी टेस्ट. यामध्ये आपण बघत आहोत शाब्दिक वर्गीकरण व्हर्बल क्लासिफिकेशन. तर व्हर्बल क्लासिफिकेशनमध्ये 4 पर्याय दिलेले असतात. त्यात 3 पर्याय हे एकमेकांशी कसे असतात, सुसंगत असतात. त्यांच्यातील जे गुणधर्म असतात ते कसे असतात, समान असतात. आणि एक जो पर्याय असतो तो विसंगत असतो, म्हणजे इतरांपेक्षा वेगळा असतो. असा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रश्न क्रमांक आहे पहिला, विसंगत नाव ओळखा. पर्याय क्रमांक अ नागालँड, पर्याय क्रमांक ब मिझोराम, पर्याय क्रमांक क अरुणाचल प्रदेश, पर्याय क्रमांक ड हिमाचल प्रदेश. तर आता बघा या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक अ नागालँड, मिझोराम व अरुणाचल प्रदेश हे काय आहे, पूर्वोत्तर राज्य आहे. हे काय आहे, पूर्वोत्तर राज्य आहे. आणि जो हिमाचल प्रदेश आहे तो कसा आहे, उत्तर भागातील राज्य आहे. बरोबर ना. हिमाचल प्रदेश कोणत्या भागातील राज्य आहे, उत्तर. आणि हे कोणत्या भागातील आहे, पूर्व. मग या तिघांचा एकमेकांशी काय आहे, संबंध आहे. आणि यांचे गुण काय आहे, समान आहे. की हे तिघही जे राज्य आहे ते कसे आहे, पूर्व विभागात आहे. आणि जो पर्याय क्रमांक ड आहे ते उत्तर भागात आहे. तर उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ड हिमाचल प्रदेश. अशा प्रकारे आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा आहे. पुढील प्रश्न आहे विसंगत नाव ओळखा. हडप्पा, पर्याय क्रमांक ब लोथल, पर्याय क्रमांक क मोहंजोदरो, पर्याय क्रमांक ड उज्जैनी. आता बघा हडप्पा, लोथल व मोहंजोदरो ही काय आहे, सिंधू संस्कृती आहे. बरोबर, सिंधू संस्कृतीशी निगडित आहे. हडप्पा, लोथल आणि मोहंजोदरो ही कोणती संस्कृतीशी निगडित आहे, सिंधू. आणि उज्जैनी काय आहे, सिंधू संस्कृतीशी निगडित आहे का, नाही. म्हणून काय येईल, पर्याय क्रमांक ड उज्जैनी. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड उज्जैनी. प्रश्न क्रमांक तिसरा, विसंगत नाव ओळखा. गोरखालँड, पर्याय क्रमांक ब झारखंड, पर्याय क्रमांक क बोडोलँड, पर्याय क्रमांक ड नागालँड. आता या प्रश्नामध्ये नागालँड हे काय आहे, एक राज्य आहे. हे काय आहे, एक राज्य आहे. व इतर पर्याय जे आहे ते राज्य नसून राज्यातील एक भाग आहे. नागालँड एक सेपरेट राज्य आहे. काय, सेपरेट राज्य आहे. आणि झारखंड, गोरखालँड आणि बोडोलँड हे काय आहे, हे राज्याचा एक भाग आहे. म्हणजे विसंगत पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक ड नागालँड. तर उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक चौथा, विसंगत नाव ओळखा. पर्याय क्रमांक अ बिल क्विंटल, पर्याय क्रमांक ब रिच निक्सन, पर्याय क्रमांक क जिमी कार्टर, पर्याय क्रमांक ड बिल गेट्स. आता बिल गेट्स सोडून हे बाकी सर्व काय आहे, अमेरिकेचे माजी अध्यक्ष आहे. बिल क्विंटल, रिच निक्सन आणि जिमी कार्टर हे काय आहे, तिघही अ ब आणि क
अमेरिका या देशाचे काय आहे? अध्यक्ष आहे, माजी अध्यक्ष. बिल गेट्स आहे का? नाही. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड, बिल गेट्स. प्रश्न क्रमांक 5. विसंगत वाद्य ओळखा. पर्याय क्रमांक अ बासरी, पर्याय क्रमांक ब तबला, पर्याय क्रमांक क शहनाई, पर्याय क्रमांक ड सनई. हे बघा, आता बासरी कशाने वाजवतो आपण? तोंडाने वाजवतो. तबला कशाने वाजवतो? हाताने वाजवतो. शहनाई पण कशाने वाजवतो? तोंडाने वाजवतो. सनई पण तोंडाने वाजवतो. बासरी, शहनाई आणि सनई ही तिघही काय आहे? तोंडाने वाजवणारी वाद्य आहे, बरोबर ना? आणि तबला काय आहे? हाताने वाजवणारा वाद्य आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ब, तबला. प्रश्न क्रमांक 6. विसंगत संघटना ओळखा. पर्याय क्रमांक अ नीटो, पर्याय क्रमांक ब EEC, पर्याय क्रमांक क नॅफ्टा, पर्याय क्रमांक ड म्युझियम. पर्याय क्रमांक अ नीटो, पर्याय क्रमांक ब EEC, पर्याय क्रमांक क नॅफ्टा, पर्याय क्रमांक ड अझियम. तर उत्तर काय येईल? नॅटो, EEC आणि अझियम हे काय आहे? प्रादेशिक संघटना आहे. हे काय आहे? प्रादेशिक संघटना आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क नॅफ्टा. प्रश्न क्रमांक 7. स्वातंत्र्य, पारतंत्र्य, आनंद, दुःख, स्वार्थी, निस्वार्थी, धोका, जोखीम. आता बघा, धोका आणि जोखीम ही काय आहे? समानार्थी शब्द आहे. धोका आणि जोखीम हे काय आहे? समानार्थी शब्द आहे. बाकी स्वातंत्र्य, पारतंत्र्य, आनंद, दुःख, स्वार्थी, निस्वार्थी हे काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे, बरोबर? तर विरुद्धार्थी शब्द आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 8. विसंगत व्यक्ती ओळखा. पर्याय क्रमांक अ वसुंधरा राजे, पर्याय क्रमांक ब अरुण जेटली, पर्याय क्रमांक क लालकृष्ण अडवाणी, पर्याय क्रमांक ड डॉक्टर फारुख अब्दुल्ला. तर बघा, डॉक्टर फारुख अब्दुल्ला वगळता म्हणजे डॉक्टर फारुख अब्दुल्ला सोडून बाकी सर्व भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. काय आहे? भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड, डॉक्टर फारुख अब्दुल्ला. प्रश्न क्रमांक 9. विसंगत व्यक्ती ओळखा. पर्याय क्रमांक अ विलासराव देशमुख, पर्याय क्रमांक ब अशोक गेहलोत, पर्याय क्रमांक क चंद्रबाबू नायडू, पर्याय क्रमांक ड GMC बालयोगी. आता हे बघा, विलासराव देशमुख कोण होते? मुख्यमंत्री, बरोबर? तसेच अशोक गेहलोत पण मुख्यमंत्री होते. चंद्रबाबू नायडू पण मुख्यमंत्री होते. पण GMC बालयोगी हे काय होते? मुख्यमंत्री नव्हते. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड GMC बालयोगी. प्रश्न क्रमांक 10. विसंगत पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक अ गणेश चतुर्थी, पर्याय क्रमांक ब गुढीपाडवा, पर्याय क्रमांक क ख्रिसमस, पर्याय क्रमांक ड होळी. आता आपल्याला माहीत आहे गणेश चतुर्थी, गुढीपाडवा आणि होळी हे काय आहे? भारतीय सण आहे, बरोबर? म्हणजे हिंदू सण आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क ख्रिसमस. प्रश्न क्रमांक 11. विसंगत संघटना ओळखा. पर्याय क्रमांक अ विश्व हिंदू परिषद, पर्याय क्रमांक ब भारतीय जनता पक्ष, पर्याय क्रमांक क बजरंग दल, पर्याय क्रमांक ड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तर भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजपा
ही राजकीय संघटना आहे आणि बाकी अराजकीय संघटना आहेत. भारतीय जनता पक्ष काय आहे? राजकीय संघटना आहेत. मग उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 12. विसंगत पर्याय शोधा. पर्याय क्रमांक मुंबई, पर्याय क्रमांक ब कोलकाता, पर्याय क्रमांक क चेन्नई, पर्याय क्रमांक ड नागपूर. मुंबई, कोल्हापूर आणि चेन्नई हे सर्व काय आहे? राज्यांच्या राजधान्या आहेत. मुंबई, कोलकाता, चेन्नई काय आहे? राज्यांच्या राजधान्या आहेत. नागपूर आहे का? नाही. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड नागपूर. प्रश्न क्रमांक 13. विसंगत संख्या ओळखा. 1, 4, 6, 16, 25, 36. सॉरी प्रश्न क्रमांक 13. विसंगत वाद्य ओळखा. सनई, बासरी, तबला, पिपाणी. तबला काय आहे? हाताने वाजवायचा आहे आणि सनई, बासरी, पिपाणी हे कशाने वाजवायचे आहे? तोंडाने वाजवायचे आहे. म्हणजे तिघांचाही गुणधर्म काय आहे? समान आहे. तिघही तोंडाने वाजवली जातात. आणि जो तबला आहे तो काय आहे? विसंगत पर्याय आहे. तो हाताने वाजवला जातो. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 14. विसंगत संख्या ओळखा. 1, 4, 6, 16, 25, 36. आता बघा 1, 4, 16, 25, 36 या सर्व संख्या काय आहे? वर्गमूळ संख्या आहेत. काय आहे? वर्गमूळ संख्या या सर्व संख्या काय आहे? वर्ग संख्या आहे. 1, 4, 16, 25, 36 या संख्या काय आहे? वर्ग संख्या आहे. आणि 6ला वर्ग आहे का? नाही. मग उत्तर येईल पर्याय क्रमांक क 6. सेम क्वेश्चन आहे. विसंगत संख्या ओळखा. 1, 8, 24, 64, 125. आता बघा 1 चा घन 1, 2 चा घन 8 बरोबर, 4 चा घन 64, 5 चा घन 125. म्हणजे 24 चा घन आहे का? नाही. मग पर्याय क्रमांक क 24. म्हणजे जे बाकीचे पर्याय आहे त्यांना काय आहे? घनसंख्या आहे. मग 24 आहे का? नाही. 24ला घनसंख्या आहे का? म्हणजे 24 कशाची घनसंख्या आहे का? नाही आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 16. पेरू, डाळिंब, चिकू, बटाटा. आता बघा पेरू फळ आहे, डाळिंब पण फळ आहे, चिकू पण फळ आहे, बटाटा फळ आहे का? नाही. मग उत्तर येईल बटाटा. प्रश्न क्रमांक 17. पालक, मेथी, गाजर, कोथिंबीर. पालक काय आहे? हिरवी भाजीपाला आहे बरोबर, म्हणजे भाजी आहे. कोथिंबीर, मेथी या पण काय आहे? हिरव्या भाज्या आहे. गाजर आहे का? नाही. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक ब गाजर. अशाच प्रकारे आपण अजून व्हर्बल क्लासिफिकेशन यावर काही क्वेश्चन बघणार आहोत. तर असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.